हॅलो मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये. चला तर मग आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत कांद्यावरचं चिकन. तर मग कांद्यावरचं चिकन आपण बनवायसाठी तयारी करूया. कांद्यावरचं चिकन बनवण्यासाठी मी घेतलं आहे अर्धा किलो चिकन. त्याला हळद, मीठ आणि तिखट लावून घेतलं आहे. त्यामध्ये मी 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालून घेतली आहे. त्यानंतर मी कमीत कमी 4-5 चमचे त्यामध्ये दही घालून घेतले आणि हे सर्व मिक्स करून आपण मस्त चिकनला सगळीकडनं लावून घेणार आहोत, म्हणजे चिकनची मालिश करणार आहोत एक प्रकारे. त्यानंतर आपण ते लावून ठेवून देणार आहोत कमीत कमी 15 मिनटं, जास्तीत जास्त अर्धा तास. त्यानंतर आता आपण फोडणीची तयारी करूया. फोडणीसाठी मी घेतले कढईमध्ये तेल घातले, त्यामध्ये तेजपत्ता घातला आहे आणि मी 2 मोठे कांदे घेतलेत. म्हणजे जर अर्धा किलो माझं चिकन आहे तर मी पाव किलो कांदे घेतलेत. त्यातला मी थोडासा कांदा बाजूला काढून ठेवलेला आहे. आता हा कांदा आपण मस्त ब्राऊन रंगावरती तळून घ्यायचा आहे. कांदा ब्राऊन रंगावरती आला की टॉमॅटो घालायचे. आता टॉमॅटो आपल्याला जास्त नाही घालायचे, तर जेवढा कांदा आहे त्याच्या अर्ध टॉमॅटो घालायचे. आता हे आपलं टॉमॅटो चांगलं म्हणजे शिजतंय तोपर्यंत आपण राईस बनवायला घेऊया. मी राईस बनवण्यासाठी कढईमध्ये तूप घेतले. तुपामध्ये बेसिक आपले जे खडे मसाले असतात ते मसाले घातलेत. त्यात मटार घातला आहे आणि आता त्यात तांदूळ घालून घेणार आहे. याला मी फोडणीचा भात म्हणते, कारण हा जिरा राईस पण नाही आहे आणि पुलाव राईस पण नाही आहे, म्हणून मी याला फोडणीचा भात म्हणते. आणि ह्या चिकनबरोबर हा राईस खूप छान लागतो, तुम्ही करून बघा. आणि आता आपलं टोमॅटो झालेलं आहे, शिजलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये थोडेसे मसाले घालून घेऊया. तर मी घातले माझ्या घरातलं तिखट, लाल तिखट. त्यानंतर मी घातले गरम मसाला. त्यानंतर मी घातले धणे पावडर. आणि हे सर्व घालून झाल्यानंतर आपण हे सर्व छान फ्राय करून घेऊया कांद्या टोमॅटोसोबत. आणि हे कांद्या टोमॅटोसोबत फ्राय झालं की मग आपण आपलं मॅरिनेट केलेलं चिकन घालून घेऊया. मी 15-20 मिनटं चिकन ठेवलेलं आहे मॅरिनेट करून. त्यानंतर मी घालून घेते आहे. आता हे जे आपलं चिकन आहे ना, ते आपण पाणी न घालता जेवढं मसाल्यामध्ये फ्राय करता येईल तेवढं फ्राय करून घ्यायचं आहे. बघा मी छान फ्राय करून घेतलं आहे. आणि त्यानंतर मी जो कांदा थोडासा काढून ठेवला होता तो कच्चा कांदा त्यावरून घातलेला आहे. आपण पाणी अजिबात घालायचं नाही आहे. तो कांदा मिक्स करून मग आपण त्याच्यावरती ताट ठेवूया आणि ताटावरती पाणी टाकूया. आता हे चिकनला छान पाणी सुटेल, कारण त्यामध्ये आपण कच्चा कांदा घातला आहे आणि वरूनसुद्धा पाणी ठेवलं आहे आणि चिकन स्वतः पण पाणी सोडेल. बघा आता मस्त आपल्या चिकनला पाणी सुटलेलं आहे आणि आपण पाणी अजिबात घातलेलं नाही आहे. आता आपण जे ताटावरती पाणी ठेवलं होतं तेच पाणी चिकनमध्ये घालून घेऊया. मी ॲक्च्युली कोणती भाजी बनवताना ताटावरती पाणी ठेवते, म्हणजे ते वरच्या वरची वाफ तयार होते आणि त्याच्यामध्ये ती भाजी शिजते. आता बघा आपलं चिकन मस्त शिजलेलं आहे, म्हणजे जवळजवळ तयारच होत आलेलं आहे. आता आपण गरजेनुसार पाणी घालून त्यावरती कोथिंबीर घालून आता आपलं चिकन तयार आहे. आणि आता आपला राईससुद्धा तयार आहे. ताट बनवूया. ताटात मी घेतलं आहे छानपैकी राईस, त्यावरती घातलं आहे चिकन आणि त्याच्यासोबत थोडंसं कांदा आणि लिंबू. तर आता आपलं तयार आहे खाण्यासाठी. माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर मला लाईक, शेअर आणि